In this video, we are going to solve 62 example. Fill in the blanks with correct option. Okay. So here, the United States of America dash dash of people of all nationalities. आता इथं बघा, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता हे सब्जेक्ट, हा जो क्वेश्चन आहे तो सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर आहे. मग ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सब्जेक्ट कोण आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो हिअर वी आर टॉकिंग अबाउट ओनली वन कंट्री. एका कंट्रीबद्दल बोलतो आहे, एका कंट्रीबद्दल बोलतो आहे, त्यामुळं इट इज सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. ओके. मग आपण जेव्हा एकवचनी आपला सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आपला करता एकवचनी आहे, तर आपण कन्सिस्ट म्हणू शकत नाही. कन्सिस्ट हा बेस फॉर्म झाला. बेस म्हणजे आता राईट, रोट, रिटर्नमध्ये राईट हा बेस फॉर्म झाला. मग तो कधी येतो? जेव्हा प्ल्युरल असेल तेव्हा येतो. प्ल्युरल हे जे जर सब्जेक्ट जर प्ल्युरल असतं तर आपलं कन्सिस्ट आलं असतं, पण इथं सिंग्युलर आहे त्यामुळं हे येणार नाही, कन्सिस्ट नाही. कन्सिस्टिंग पण येणार नाही. कन्सिस्टिंग म्हणजे एक प्रकारे कंटिन्युअस फॉर्म आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, आय एन जी लावलेलं आहे. आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इज कन्सिस्टिंग. इज ॲमिजार काय असतं तर ठीक आहे, पण इथं तसं काय नाही आहे, त्यामुळे कन्सिस्टिंग पण येणार नाही. तिसरा जो आहे हॅव कन्सिस्टेड. आता हॅव कधी येतं? परत आपला तोच नियम आहे. ज्या वेळेला सिंग्युलर असेल, आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल, तेव्हा हॅव येणार नाही, तर हॅज येईल. हॅज कन्सिस्टेड असतं तर बरोबर असतं, पण इथं हॅव आहे त्यामुळे हे पण बरोबर नाही. मग राहिलं एकच आहे, जेव्हा सिंग्युलर आपला सब्जेक्ट असतो तेव्हा सिम्पल प्रेझेंट, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, त्याच्यामध्ये कन्सिस्ट एस लावलेला आपला वर्ब असला पाहिजे. ओके. वर्ब प्लस एस किंवा ई एस असतं. पण कधी येतं हे? ज्या वेळेला आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल त्यावेळेला. सिंग्युलर असेल त्यावेळेला आपला जो वर्ब असतो तो वर्ब प्लस एस किंवा ई एस असतो, कन्सिस्ट. ओके. सो हिअर आवर आन्सर इज 4. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्ट ऑफ people of all nationality. Okay, I think you have understood this. Thank you.